छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ठाकरेगड शिवसेनेच्या वतीने कलंकित मंत्र्यांच्या विरोधात एक पथनाट्याच्या स्वरूपाचं आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी पथनाट्य सादर करत हे आंदोलन केलं जातं। या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसैनिक महिला असतील, पुरुष असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि एक जोरदार आंदोलन शिवसेनेच्या वतीने केलं जात आहे। मुख्य मंचासमोर हा एक छोटा मंच तयार करण्यात आलेला आहे, ज्या मंचावरती एक आगळं वेगळं पथनाट्य जे आहे ते साजरं केलं जातं। या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलन सुरू आहे। एक विडंबनात्मक आणि वेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। ज्या आंदोलनाला लाज वाटतं हे नाव देण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा बघू शकता आपण की मोठ्या संख्येनं शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठी संख्या जी आहे त्या आंदोलनासाठी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला थेट राज्याचे विरोधी पक्षनेते या ठिकाणी रमी खेळत असल्याचं पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामध्ये ही पत्त्यांची माळ सुरू आहे। दादा, एक्का निघाला का काय? एक्का निघतोय का जोकर निघतोय? हे राज्यातले जे कलंकित मंत्री आहेत यांच्या विरुद्ध आज आम्ही आंदोलन करतोय। एक मंत्री पत्ते खेळतो, एक मंत्री नोटाच्या बॅगा घेऊन सिगारेट ओढत चड्डी बन्यांवर घरात बसतो, एक मंत्री डान्स बार चालवतो, एक मंत्री जादूटोना करतो। आता सगळ्या मंत्र्याचे एक एक सगळे सांगायला लागले ना गुण, तर पूर्ण दिवस पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून या सगळ्या कलंकित मंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारलेलं आहे। शिवसेनेनं हे सातत्यानं जोकर निघालं, जोकर लावता येईल ना कुठेही, लावता येईल कुठेही, आता याच्यात कुठं बसवता येईल बघतो मी। पण हटके आंदोलन राज्यभर सुरू बिलकुल हा शिवसेनेनं आवाज उठवलेला आहे कलंकित मंत्र्याविरुद्ध, भ्रष्टाचारी मंत्र्याविरुद्ध माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली। आणि हा आवाज मी सांगतो की या मंत्र्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे सुद्धा आहेत। एक वेगळं आणि कडक आंदोलन सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे। प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठं कलेक्टर ऑफिस, कुठं रस्त्यावर, कुठे चौकामध्ये हे आंदोलन चालू आहे। आणि आंदोलन याच करता की ज्या पद्धतीने हे भ्रष्ट राज्यकर्ते जे आहेत, भ्रष्ट राज्यकर्ते ज्या पद्धतीने पुढे म्हणजे सगळे घोटाळे करायला लागले, ते घोटाळे करायला लागले, त्या घोटाळ्याचा कोणी काही येत नाही। आज अनेक विधानसभा आणि विधान परिषदमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या आमदारांनी प्रश्नोपस्थित केला, मुख्यमंत्री फक्त पाहत होते, डोलत होते, पण मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही किंवा हे तुमची बदनामी होते। आणि तुमची बदनामी होण्यासाठी महाराष्ट्रात तुमच्या अगेन्स्टमध्ये वातावरण होऊ लागलं तरी पण त्या ठिकाणी तुम्ही काहीच ॲक्शन घेत नाही। नोटावाले असतील, रम्मी खेळणारे असतील, त्याचप्रमाणे मग बाकी अजून हनी ट्रॅपवाले असतील किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात काय बोलणारे असतील, या सगळ्यांना त्या ठिकाणी कोणी जादूटोना करत आहे। या अशा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही कसं पोचतात? संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही पाहते आणि जन आक्रोश त्या ठिकाणी व्हायला लागला। आणि म्हणून दिल्लीमध्ये सुद्धा 300 खासदारांचा मोर्चा मी स्वतः पाहिला। आणि म्हणून त्या 300 खासदारांचा म्हणजे ते महाविकास आघाडी एक संघ झालेली। हे तुम्ही समजून घ्या की सरकार, केंद्र सरकार असं की राज्य सरकार असेल, निवडणूक आयोगाच्या वापरून कसं त्यापर्यंत हे करता येते योग्य नाही। तर ही प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला बघू शकता की या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे जोरदार घोषणाबाजी करतायत आणि सगळे शिवसैनिक या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत। लाज वाटते अशा स्वरूपाची घोषणा दिली जाते आहे। रमी खेळणाऱ्या मंत्र्यांची, मारहाण करणाऱ्या मंत्र्यांची, सिगरेट ओढणाऱ्या मंत्र्यांची लाज वाटते अशा स्वरूपाची भूमिका या ठिकाणी सांगितली जाते। आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी हा कॅट आणलेला आहे। कॅट त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। सुसंस्कृत शिवसेनेचे नेते आहात तुम्ही, कॅट घेऊन आलात। महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी लाच सोडली आहे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री शेतकरी आत्महत्या करत असताना त्याच्यावर उपाययोजना करायच्या ऐवजी विधिमंडळात जर पत्ते खेळत असतील तर त्यांचा निषेध अशाच पद्धतीने केला पाहिजे, म्हणून आम्ही कॅट घेऊन बसलो आहे।
तर अशा पद्धतीने एक वेगळा निषेध करण्यासाठी आणि या सगळ्या मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते हे सांगण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कॅट घेऊन आलेत, गळ्यात पत्त्यांच्या माळा घातलेल्या आहेत, वेगवेगळे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावलेले आहेत आणि आम्हाला लाज वाटते अशा स्वरूपाची घोषणाबाजी करत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे. कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.